इंडिगोच्या अंतर्गत समस्यांमुळे उड्डाणं रद्द आणि विलंब झाला। प्रवासी, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी सरकार कोणतीही तडजोड करणार नाही। निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित केली जाईल। नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांचा इशारा। इंडिगोच्या दैनंदिन उड्डाणांच्या वेळापत्रकामध्ये 5% कपात। नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांची माहिती। सरकारच्या आदेशानंतर इंडिगोची दररोज 115 उड्डाणं कमी होणार, तर कमी झालेल्या उड्डाणांचं वेळापत्रक आकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेसला देणार। इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर शेकडो प्रवाशांच्या बॅगा विमानतळावर पडून जवळपास 9000 बॅगा विमानतळावर सामानाची चाचपणी करून बॅगा प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाबाबत सीईओ पीटर अल्बर्स यांची आज चौकशी होण्याची शक्यता। डीजीसीएनं स्थापन केलेली समिती चौकशी करणार। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा राज्यातील शेतीमाल आणि हवाई मालवाहतूक व्यवसायाला फटका। भाज्या आणि फुलांचं नुकसान। इंडिगो संकटानंतर कार्गो वाहतूक सुमारे 55% ठप्प। गोव्यातील नाईट क्लब आगी प्रकरणी फरार लुथरा बंधूंविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू। क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांचा भारतातून फुकेतमध्ये पळ। काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचा आज 79वा वाढदिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो, मोदींची एक्स पोस्ट। नाशिकच्या तपोवनात आज काँग्रेसचं अनोखं आंदोलन। केक कापून आणि वनभोजन करून खासदार सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा करणार। सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाची नोटीस। नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नाव नोंद केल्याचा आरोप। 6 जानेवारीला होणार पुढची सुनावणी। वकील विकास त्रिपाठी यांच्याकडून याचिका दाखल। काँग्रेस खासदार राहुल गांधींविरुद्धच्या मानहानी खटल्याची सुनावणी लांबणीवरती। 12 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब। भिवंडीतील जाहीर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुल गांधींवर मानहानीचा खटला। लोकसभेनंतर आज राज्यसभेत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा। गृहमंत्री अमित शहा दुपारी 1 वाजता चर्चेला सुरुवात केली, तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा समारोप करणार। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे देखील चर्चेत सहभागी होणार। आम्ही बाबरच्या नावानं देशात कोणतीही मशीद बांधू देणार नाही। जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांचं वक्तव्य। तर ममता बॅनर्जींना माझी बहीण म्हणू शकत नाही, या त्यांच्या देशद्रोहाची बहीण, असाही हल्लाबोल। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील राज्य निवडणूक आयोगाकडून आणखी 5 दिवसांची मुदतवाढ। आधी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होती, त्यात आता 5 दिवसांची मुदतवाढ। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं सरकारला घरचं आहेर। माजी विरोधी पक्षनेत्यानं दिलेल्या व्हिडिओची गांभीर्यानं दखल घ्या, मुनगंटीवारांचा सल्ला। तर अधिवेशनाचा कालावधी 3 आठवड्यांचा असावा, असंही वक्तव्य। राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू करणाऱ्या मंत्री अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्ये वसतिगृह सुरू करणार। फडणवीसांची विधानसभेत ग्वाही। लाडकी बहीण बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। सरकारची विधिमंडळात लेखी उत्तरात कबुली। 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तर 26 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचीही सरकारची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी। सरकारच्या विधिमंडळात लेखी उत्तरात माहिती। या शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल करणार, अशीही सरकारची माहिती। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी आमदार रोहित पवारांना 16 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची वेळ। नाशिक सत्र न्यायालयामध्ये आज पार पडली सुनावणी। कोकाटे ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ पवारांनी शेअर केला होता। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळ्याचा आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास होणार। कागदपत्रांमध्ये आपली स्वाक्षरी नसल्याचा अटकेतील नितीन उपासनींचा दावा। आता फॉरेन्सिक कडून स्वाक्षरीची तपासणी होणार।
पुण्यात पार्किंगमध्ये सुट्टे पैसे देण्यावरून झालेल्या वादाचं मराठी अमराठी वादामध्ये रूपांतर. गुजराती आहे, मराठी बोलणार नाही असं तरुणाचं वक्तव्य. यावर काही स्थानिक लोकांनी त्याला जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडलं. जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला गावगुंडांकडून बेदम मारहाण. बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावातील धक्कादायक प्रकार. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर. माथाडी काम मिळवण्याच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी. मुंबईच्या अंधेरीतील पूनम नगर परिसरातील प्रकार. छोटा कन्ना आणि बडा कन्ना टोळीमध्ये वाद झाला, गुन्हा दाखल. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून गडचिरोलीच्या मुळचेरा उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य परिचारिकेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांकडून 0 FIR दाखल करत तालुका आरोग्य अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची पतीकडून गळा चिरून हत्या. वडापूर गावातील घटना. पत्नीच्या डोक्यावरती आणि गळ्यावरती कोयत्यानं सपासप वार करून खून केला. नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची बांधकाम विभागाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या. विलास गावले असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव. कारण अद्यापही अस्पष्ट. नागपूरच्या सावनेरमध्ये महिला कबड्डीपटूची आत्महत्या. कीटकनाशक प्राशन करून आयुष्य संपवलं. नोकरीची अपेक्षा आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे टोकाचा निर्णय घेतला. पतीविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. सासऱ्यांच्या तासाला कंटाळून सोलापुरातील मोहोळमधील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. महिलेच्या पती, सासू सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या लाखांदुरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा 5 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार. अल्पवयीन आरोपी ताब्यात. मोबाईल दाखवतं असं सांगून चिमुकलीवरती अत्याचार. अहिल्यानगरमध्ये गॅसची काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. टँकर चालकासह गॅस विकास घेणारे 4 जण अटकेत, तर 41 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या अत्याचाराच्या घटनेत सातत्यानं वाढ. सटाण्यामध्ये 9 वर्षीय मुलीवरती अत्याचार. 75 वर्षीय संशयिताविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. परभणीत वाळू माफियांकडून नद्यांची अक्षरशः चाळण. गोदावरी, दुधना, पूर्णा या प्रमुख नद्यांसह उपनद्यांना पोखरण्याचं काम सुरू. अवैध वाळू उपशाला प्रशासन लगाम लागणार का, असा सवाल उपस्थित. वाळू माफियांना IPS प्रशांत डांगळे यांचा पुन्हा दणका. चंद्रभागा उद्ध्वस्त करणाऱ्या माफियांवरती धाडसत्र सुरूच. नदीकाठच्या चिंचोली, भोसे, गुरसाळे या गावांमध्ये छापे. 70 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारमध्ये ठेवलेली 35 लाख रुपये असलेली बॅग पळवली. जुना मोंढा भागातील घटना. आरोपींनीच पाळत ठेवून विनायक परसेवार यांची गाडी पंक्चर करून चोरी केल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न समारंभातून पैसे आणि मोबाईल फोन असलेली पर्स लंपास. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित. 17,000चा ऐवज चोरीला. मुंब्रा परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणारा तरुण गजाआड. त्याच्याकडून 1,10,00,000 रुपये किमतीचे 2 किलो चरस जप्त. सोलापुरातील बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना दणका. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता. बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागेवरती राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी. भंडाऱ्यात धान खरेदी संस्थांचा शेतकऱ्यांच्या धान खरेदीला विरोध. 15 लाख रोख आणि 50 लाखांची मालमत्ता अनामत अट अन्यायकारक. पणन महामंडळ अटी रद्द करणार नाही तोपर्यंत धान खरेदी होणार नाही, संघटनेचा इशारा. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठाचे शेतकरी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आक्रमक. रस्त्यावरती बैठा सत्याग्रह करत लक्ष वेधलं. बीडमध्ये वैद्यनाथ साखर कारखान्याचं ओंकार साखर कारखान्यात रूपांतर.
यंदाच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याच्या ऊसाला 3050 रुपये प्रति मेट्रिक टन इतका दर. परभणीतील युरियाचा जालन्यात काळा बाजार. कृषी आणि गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 45 किलोच्या तब्बल 250 युरिया खताच्या बॅगा पकडलेल्या आहेत. माथेफिरीकडून शेतकऱ्याच्या शेतातील केळी पिकाची नासाडी. जळगावच्या यावल तालुक्यातील वरडी गावातील घटना. कापणीला आलेले केळीचे घड हे अर्धवट कापून फेकले. शेतकरी उमाकांत धाडेंचं लाखोंचं नुकसान. लातूरच्या उमरगा ग्रामस्थांचा निलंग्यातील महावितरण कार्यालय परिसरामध्ये ठिय्या. 5 वर्षांपासून कृषी पंपाला अपुरा आणि अनियमित वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी आक्रमक. धाराशिवच्या आर्वीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन. घरकुल आणि मनरेगामधील अतिरिक्त जबाबदारी घेण्याच्या विरोधात अधिकाऱ्यांचं आंदोलन. जळगावच्या यावल तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा बोगस कारभार. आदिवासी विद्यार्थ्यांचे नामांकित इंग्रजी शाळांमधील प्रवेश रखडले. त्या विरोधात पालकांचं अन्नत्याग आमरण उपोषण. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम सुरू झालंय. मात्र अतिशय संथ गतीनं हे काम सुरू असल्यानं सततची वाहतूक कोंडी. खासदार लंकेंनी मागणी केली. नाशिक पुणे महामार्गावरती गोमांसाची वाहतूक करणारी गाडी अडवत नागरिकांचा गोंधळ. गाडीची तोडफोड करत नागरिकांचा रास्ता रोको. एकला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकल थांब्यामध्ये बदल. स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकलचे 3 डबे मागे थांबवण्याचा निर्णय. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिवा शहरामध्ये तात्काळ स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचे ठाणे पोलीस आयुक्तालयाला निवेदन देऊन मागणी केली. राज्य बार काउन्सिलमध्ये 30% महिला आरक्षण. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडे बाजारात प्रचंड तेजी. 5 दिवसांमध्ये तब्बल 275 घोड्यांची विक्री. चेतक फेस्टिव्हलमधील विविध स्पर्धांमुळे पुढील 10 दिवसांमध्ये उलाढाल ही आणखी वाढण्याचा अंदाज आहे. सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये बुलेट, मोटरसायकल आणि घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी. मध्य प्रदेशच्या महेश्वरमधील राणी घोडीची बुलेटसोबत रेस. शर्यतीमध्ये राणी घोडीची बाजी. गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये जखमी अवस्थेत आढळला वाघ. या वाघाला उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलवलं. 2 वाघांच्या झुंजीमध्ये किंवा एखाद्या वाहनाच्या धडकेमध्ये हा वाघ जखमी झाला असावा, प्राथमिक अंदाज. रायगडच्या नागावमध्ये बिबट्याचा तरुणावर हल्ला. खालचीआळी परिसरामध्ये तरुणावरती हल्ला केला. बिबट्यानं ओरबाडल्यामुळे तरुणावरती बिबट्याच्या नखांचे निशाण पडले. कोल्हापुरात अस्वलांच्या जोडीची रेस. व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातल्या टेम्पो चालकाला 4 दिवसांपूर्वी आढळली अस्वलाची जोडी. हिमाचल प्रदेशातील डोलहौजीमध्ये बंद घराच्या खिडक्या तोडून भालू घरात शिरला. त्यानंतर खाण्याचं काही सामान घेऊन हा भालू पुन्हा खिडकीतूनच घराबाहेर पडला. याचा संपूर्ण व्हिडिओ घरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हिवाळ्यामध्ये परदेशी पक्ष्यांचं गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन. युरोपियन देश, मंगोलिया, सर्बियामधून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांवरती या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे. श्री संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये भव्य शोभायात्रा. पालखी कीर्तनासह शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं जामनेरकर यात्रेत सहभागी. चीनमधील द्राक्ष वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल. ख्रिसमस, सफायर, शाईन मस्कत, रेड ग्लो या 4 जातीच्या द्राक्षांचे दररोज 3000 बॉक्स बाजार समितीत. त्याला 300 ते 350 किलो इतका दर आहे. धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं निधन. मुंबईत उपचारादरम्यान झाला मृत्यू. काही दिवसांपूर्वी उमेश मालोदे नामक सेवेकऱ्यानं बाबा धीरज सिंग यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. पुण्याच्या शनिपारमधील प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाला आग. दुकानाच्या शेवटच्या मजल्यावरती आगीनं पेट घेतला. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक.
नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा परिसरामध्ये लपाछपीचा खेळ लहानग्यांच्या जीवावर बेतला. खेळताना पाण्याच्या टाकीत पडून झालाय चिमुकल्याचा मृत्यू. 4 दिवसांनी मृतदेहाचा वास यायला लागल्यानंतर घटना उघड झाली. गुरुग्राममध्ये बेदरकार थार कारच्या धडकेमध्ये फिगो कार 4 वेळा उलटली. घटनेत चालकाच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत. अलीपूरहून थार कार चालक हा अटकेत तर काही जप्त. घमदुजोल टोल नाक्याजवळील घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं वयाच्या 95व्या वर्षी निधन. पुण्यात आज संध्याकाळी आढाव यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. पालकमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली म्हणून पुणा मर्चंट चेंबरकडून आज व्यवहार बंद. मार्केट यार्डमधील भुसार आणि गूळ विभाग आज बंद असणार. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं पार्थिव पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल भवनामध्ये अंत्यदर्शनाला ठेवलंय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. आमदार रोहित पवारांनी घेतलंय बाबा आढाव यांचं अंत्यदर्शन. भेटणाऱ्या प्रत्येकाला चाफ्याचं फूल देऊन त्यांच्या जीवनात सुगंध भरण्याचं काम बाबांनी केलं. पण आज ते चाफ्याचं फूलही बाबांसाठी मूकपणे अश्रू ढाळत होतं. रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना. राज ठाकरेंकडून बाबा आढावांना श्रद्धांजली. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील की नाही माहीत नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे. त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. राज ठाकरेंची एक पोस्ट. मुंबई MMR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 19 RMC प्लांट बंद केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवरती कठोर कारवाई सुरू राहणार. MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचा इशारा. दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरनं वाढली. सप्टेंबर महिन्यामध्ये नोंदवलेल्या भूजल निरीक्षणातून बाब समोर. पाऊस आणि पावसाचा कालावधी वाढल्यानं भूजल पातळी वाढली.